विमान वरून खाली येत होतं, उतरत होतं. धावपट्टी होत विमान उतरत, धावपट्टी 100 फुटावर धावपट्टी होती. विमान असं वाकडं तिकडं होत खाली क्रॅश होऊन त्याचा मोठा पोट झाला आणि त्याच्यामध्ये 6 जणांची टीम होती आणि त्याच्यामध्ये आपले अजित दादा पण होते, त्याच्यामध्ये दादा पण होते, दादा त्याच्यामध्ये होते विमानामध्ये. दादा प्रचाराच्या सभेनिमित्त चालले होते, प्रचाराची सभा घ्यायची होती, प्रचाराची सभा होती, त्या सभेला चालले होते बारामतीला. आणि त्या ठिकाणी दादांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुःखदायक घटना या महाराष्ट्रामध्ये आज झाली. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दुःखदायक घटना झाली. दादांचा कामांचा दाराला पाहिला की दादा काम नीटपणे कामांचा दाराला होता दादांचा, तेवढी दादांनी कामं सुद्धा केली होती. आणि दादा एकजुटीने सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा माणूस होता. आपल्यातून आज दादा राहिले नाही आपल्यामध्ये. दादा आज आपल्या सर्वांना सोडून गेले. म्हणून तुम्हाला सांगतो, आजीदादांची कामं पाहिली असेल, त्यांच्या कामाचा दाराणा असा होता की ते काम पूर्ण करणार म्हणजे करणार असा माणूस होता. असा नेता परत या महाराष्ट्रामध्ये कोणी नाही. आजीदादांना माझ्या साहेब फार वाईट घटना घडली, फार वाईट घटना घडली. हॅलो, फार वाईट घटना घडली. हो हो हो. स्टेजचं घ्या नाही, स्टेजवर टाकताय. स्टेजवर उचलून घ्या. दादा संपले. हो 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 काढले. आता ॲम्ब्युलन्समध्ये चालला. बहुतेक बारामतीलाच नेत असतील. दिग्विजय वाईट घडले. सोड. बारामतीच्या विमानतळावर काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन येणारं विमान वैमानिकाला धावपट्टी नसल्यामुळं धावपट्टीच्या खाली पडलं आणि अतिशय दुर्घटना घडलेली गंभीर. बारामतीलाच नाही तर राज्याला हादरवणारी ही घटना आहे.